हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे लग्न. माझी एक महत्त्वाची बॅग राहिलेली होती, ज्याच्यामध्ये लग्नाच्या साडीचं ब्लाऊज होतं, सो ते घ्यायसाठी मी घरी आलेली आहे. बाकी सर्व हॉलवरच आहे. आज जसं होईल तसं मी ब्लॉग शेअर करेल तुमच्यासोबत. कालचं संगीत खरंच खूप जास्त छान झालं, पण श्रेयाच्या माझ्या डान्सचा जो प्रॉपर व्यवस्थित अशी क्लिप होती ना, ती काही मला मिळाली नाही, म्हणून मग जी आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर केली. आज छान तयारी करण्याचं माझ्या डोक्यात आहे, छान हेअरस्टाईल करण्याचं डोक्यात आहे. कसं काय करेल ते काहीच माहिती नाही आहे, पण जसंही काही करेल तसं तुमच्यासोबत शेअर करते. पुरुष वगैरे सगळे हॉललाच आहे. सकाळी आधी तर सप्तपदी वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आम्ही चालू आहे फक्त तिघी घरी. सो बाकी काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट सो आता इथे ना नवरी नवरदेवाची छान अशी एंट्री झाली आणि त्याच्यानंतर चाललेला आहे सप्तपदीचा सर्व विधी. खरं तर सप्तपदी वगैरे हे सर्व नंतर असतं, पण आम्ही सर्व ब्राह्मणाला विचारूनच केलेलं. आम्ही म्हणजे मोठ्याने वगैरे सगळं ब्राह्मणाला विचारूनच केलेलं होतं, त्याच्यामुळे सप्तपदी आधी होत आहे. सर्वांचा प्रयत्न हाच असतो की सर्व गोष्टी विधिवत झाल्या पाहिजे, मुहूर्तावर झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे कोणी आलेलं असो की नसो, विधी मात्र वेळेवर सुरू झाल्या. आणि यावेळेस मात्र बाकी सर्वांच्या तयाऱ्या चाललेल्या होत्या, पण नवरी नवरदेवाची तयारी झालेली होती आणि त्यांच्या सर्व विधी करायच्या चाललेल्या होत्या. आणि फोटोग्राफर तर बरं अवेलेबल होते, सो त्यांचं इथे सगळ्या गोष्टी छान फोटो व्हिडिओ काढून चाललेला होता. आणि तुम्ही बघू शकता बाकी पूर्ण मंडपामध्ये कोणीच नाहीये, म्हणजे हॉलमध्ये, कारण यावेळी आम्ही सर्व तयारी करत होतो. काय करते मावशी? काकाच्या घरी जाणार आहे आता. आता पूर्ण दिवसभरासाठी नवरी रेडी झालेली होती आणि आता मेकअप आर्टिस्ट तिला पाहिजे तसे नवरीचे फोटो घेत होती आणि त्याच्यानंतर फोटोग्राफरने सुद्धा घेतले. काहीशी रेडी झाली आहे बघा. ही माझी साडी आणि हा माझा ओव्हरऑल लुक. असा सुंदरसा आय मेकअप केला आहे मी. लिपस्टिक तेवढं फक्त आणखी लावायचं बाकी आहे. बाकी हेअरस्टाईल अशी काहीशी केली आहे. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. बघा अशी काहीशी मी रेडी झाली आहे. तुम्हाला माझा आजचा हा लुक कसा वाटला नक्की सांगा. प्रिशूचा मी तुम्हाला आता पुढे दाखवते. तर हे आहे रुखवंत, जे सर्वांनी खूप प्रेमाने बनवलेलं आहे आणि खरंच खूप जास्त सुंदर बनवलेले आहे एकूण एक गोष्टी. आणि हे स्टेज आहे ज्यावर बाकी काही तर नाही, असं सिम्पलचं डेकोरेशन आहे. आणि ही एक दोघांसाठी चेअर आहे. फायनली लग्न लागलं. जसं झालं तसं मी शेअर केलं, कारण सर्वजण असतात आजूबाजूला, ठीक वाटत नाही. आणि माझी तयारी ना खरंच मला तरी खूप जास्त आवडली. प्रिशू झोपलेली आहे. लहान बाळ असलं ना की हाच प्रॉब्लेम आहे, त्यांच्या ह्याच्यानुसार करावं लागतात सगळ्या गोष्टी. अशी काहीशी श्रेयाची तयारी आहे. आणि लहान मूल असलं ना की हाच प्रॉब्लेम असतो, आपल्याला त्यांच्या ह्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात. मला मंदिरावर सुद्धा जायचं होतं नवरदेव गेल्यानंतर जे जातात तेव्हा. सो मला तिथेही जायचं होतं, पण मी तिथेही नाही जाऊ शकली, कारण प्रिशू त्यावेळेस खूप रडत होती आणि मी दिसल्यावर तरी तिला मीच पाहिजे त्याच्यामुळे. पण असो, बाकी मला माझी तयारी खूप जास्त आवडली. आणि हे मी वरून गजरा आणि हे असं काहीसं केलेलं आहे. खालचं फक्त जरा लूज वाटत आहे मला, पण ठीक आहे सध्या तरी. हे वेल वगैरे सगळं खरंच खूप छान दिसत आहे. मला तरी माझी तयारी खूप आवडली. तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
झोपली आहे, पण मी तिला हा लेहंगा घातलेला आहे. बाकी तिने काहीच नाही करू दिलं केसाचं वगैरे. बँगल्स तिला खूप आवडल्या, सो तिने बँगल्स घालू दिल्या. आता रूममध्ये मी एकटीच आहे प्रिशूला घेऊन. बाकी कोणाला कसं म्हणणार ना, त्याच्यामुळे मीच थोडा वेळ थांबत जाईल, थोडा वेळ बाहेर जात जाईल असं काहीचं. लग्न वगैरे आता लावलेलं आहे, तर आईजवळून बॅग घेऊन येते मी आणि इथे बसते. आता गेल्या पाऊण तासापासनं मी बसलेली आहे इथे. प्रिशराणी निवांत झोपलेल्या आहेत, गाढ झोपलेल्या आहेत आणि मी बसली आहे इथे एकटीच. कारण सर्वजण बाहेर आहे. मस्त गोष्टी गप्पा चाललेल्या आहेत सर्वांच्या, नवीन नवीन सगळ्या नातेवाईकांना वगैरे भेटायचं चाललेलं आहे आणि मी इथे बसली आहे माझ्या लेकीला घेऊन. प्रिशूमुळे असं होतं बऱ्याचदा की प्रिशूमुळे मला म्हणजे कुठे थांबता येत नाही किंवा काही असं. त्याच्यामुळे म्हणजे काही कामात जरी असणार ना तरी सुद्धा प्रिशू रडायला लागले की मला प्रिशूला घ्यावंच लागतं. असं आहे. आता तिची उठायचा वेट करते मी. बाकी तिकडे मस्त लोकांची जेवण सुद्धा सुरू झाली, छान लग्न सुद्धा लावणं सुरू आहे, नातेवाईकांना भेटायचं चाललेलं आहे. मी इथे बसलेली आहे माझ्या लेकीजवळ. मुलं असली की असंच आहे. नंतर प्रिशू उठल्यावर ना आम्ही हॉलमध्ये वगैरे गेलो. मग सर्वांचे फोटोज वगैरे काढायचे होते आणि मग जेवण करणं आणि नवरीला पाठवणं वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे मग बाकी काही शूट नाही केलं. आता हे डायरेक्ट ताईच्या घरी गेल्यानंतरचं तिचं गृहप्रवेशच्या वेळेसचं आहे. खरं तर ते खूप जास्त कॉमेडी वगैरे सुरू होती. मग कोणाला आवडते कोणाला नाही आवडत, त्याच्यामुळे मी ते पूर्ण सेगमेंट म्यूट केलेला आहे आणि व्हॉइस ओव्हर करते आहे. इथे छान असं तिचं वेलकम झालं, जसं झालं तसं श्रेयाने शूट केलं, त्याच्यामुळे ती क्लिप मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण आम्ही सर्व घरी होतो आणि श्रेया ताईसोबत गेलेली होती, सो तिने हे सगळं शूट केलंय. तर इथे उखाणा वगैरे घ्यायचं चाललेलं होतं, म्हणजे ताईला उखाणा घ्यायला सांगितला. त्याच्यानंतर जे जिजू आहेत त्यांना सुद्धा उखाणा घ्यायला सांगितला आणि त्यांना अळवलं वगैरे होतं. ते सर्व कॉमेडी तिथे सुरू होती. सो तो हा सेगमेंट आहे आणि त्याच्यानंतर मग तिचा गृहप्रवेश वगैरे. तर इथे छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि लेहंगा खरंच खूप भारी होता. पण फोटोग्राफर जसं जसं सांगत होते ना तसं तसं करण्याच्या ह्याच्यामध्ये वेळ लागत होता, कारण त्यांना प्रॉपर सर्व गोष्टींची क्लिप पाहिजे असते. त्याच्यामुळे सो तिचा लेहंगा हा खूप जास्त हेवी होता. आता तिचा गृहप्रवेश वगैरे केला आणि फोटोग्राफरला तसे फोटो काढायचे होते, त्याच्यामुळे तिला तसंच राहायला सांगितलेलं होतं. असं छानसं तिचं वेलकम झालं. त्यानंतर बाकीचे सगळे प्रोग्राम्स होते. आतमधलं डेकोरेशन नाही दाखवू शकत कारण ते शूटच केलं नाही, कारण तिचा ते लेहंगा तिची ओढणी वगैरे सगळं पकडायचं होतं त्याच्यासाठी म्हणून. आणि त्याच्यानंतर सुनमुख बघायचं वगैरे या सगळ्या विधी होत्या. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ना मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते, प्रत्येक ठिकाणी सगळ्या विधी वगैरे गोष्टीमध्ये थोडाफार फरक असतो, त्याच्यामुळे. सो आता इथे बाकी पुढे व्हिडिओ मी कंटिन्यू करते. एवढ्याने होते का म्हणा तुझं असं विचार दिला ते म्हणे नाही नाही तुझ्या मनात जोपर्यंत सरत नाही मोठ्याने बोला जरा असे शेवटची मुली करून ठेवा लागते. तीन दिले बोला ना जीवन आहे. हॅलो आता 5वी होते म्हणायचं. बोल ना बेटा. पाठवलं सगळं हो हो सगळं पाठवलं कालचं पण तू घेतला का व्हिडिओ. डोळे बंद करा. वाटलंच मला. थोडी मजा केली. नाही ठेवली आता ठेवली दिसली. मग जिजाजी हुशार आहे, बरोबर तिथं साथ टाकते. उत्साहात आहे.
ठेवलीच नाही मामीने. हा खाली पाच वाजता. हा हा ताईनं काढली. शेवटचं बस. दोन पण खूप ते मागचं बनवाडी मागे शुभम तुमचे आम्ही केलं का? त्याच्यात काय टाकायचं? पाच वेळेला कळलं लागतं. हा 2 काढ. शुभम आता नको सोडून 2 चान्स घे. प्रॉब्लेम याचं भांडं चुकीचं आहे. तुझं कसं आहे? किती घेतो एवढ्याच्यात बसतो जाऊन ते मग जास्त पहिल्याच मागितलं तरी आपल्याला दिसतं ते जेव्हा पहिले हात देते तर खेळत असतात ना मग असं असं पटकरी. नाही राहू दे. सापडलं नाही की तेव्हा व्हायचे. दोघंही एका जणावर टाका. हां. काढ. खेळा. तिथेच सापडलं. 3 झाले. ताईच्या 3 वेळा झालं ना? 4 वेळा 4 वेळा झाला. अंदरला अंदर दिसून घे. चान्स आहे का? चिमटा गेला. बाई आता वरून टाकलं का? वरून टाक. 5 वरून टाक. 5 झाले. दोघंही पटकन मुलगा तिच्यात. वरून टाक. नाही नाही. 1 2 3 मध्ये हात घाला. नाही नाही. टाकलीस. सो आता आम्ही घरी आलो आहे. खूप जास्त लेट झालं घरी येण्यासाठी आणि एवढं जास्त दमल्यासारखं झालं होतं. कारण असं वाटलं होतं लगेच झोपायचं, पण सगळं सामान वगैरे आणायला खूप वेळ लागला. आता सगळं सामान लावायचं आहे. लावायचं म्हणजे बॅगा खूप झाल्या, त्या सगळ्या बॅगा त्यांच्या जागी ठेवते. अजून काहीच केलं नाही आणि ताई गेल्यानंतर मग मनही होत नव्हतं. अर्ध्या जास्त जणांचं तर असं होतं की जेवणच करायचं नाही आहे. माझंही जेवणाचं मन होत नव्हतं, सो मीही जेवण नाही केलं. मला कोणाच्याच लग्नात रडू येत नाही, पण मला या ताईला बघितल्यावर मला खरोखर रडू आलं. तिला जाताना बघून सगळ्या गोष्टी मला म्हणजे असं मला खूप फील झालं ते, कारण ती खूप शांत आहे. ती खूप म्हणजे तिचा स्वभाव खरंच खूपच वेगळा आहे. त्याच्यामुळे मी इमोशनल झाली. मग सर्वांना रडू आलं, मलासुद्धा रडू आलं. नाही तर एरवी मी कोणाच्याच लग्नात अजिबातच रडत नाही. आणि त्यात गडबड अशी झाली घाईघाईत. माझा स्टॉल जो होता तो स्टॉल तिथेच हॉलवर राहिला. नेमका नवीन स्टॉल घेतलेला होता, तर तोही स्टॉल माझा तिथेच राहिला. आता तो स्टॉल काय मिळाला नाही. सो जाण्याच्या वेळेस माझा प्रॉब्लेमच आहे आता की कसं काय करायचं, कोणता स्टॉल घ्यायचा, काय बांधायचं. एक तर मी स्टॉल बांधल्याशिवाय जात नाही. एक्स्ट्रा ओढणी वगैरेसुद्धा मी काहीच कॅरी केलेले नाही आहे. सो माझा तो प्रॉब्लेम झाला आहे आता. म्हटलं व्हिडिओ एंड करून देते, नाही तर मग तेही होत नाही. जसं झालं तसं मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केले. आजचासुद्धा तिकडे गेल्यानंतरचं मी श्रेयाला सांगितलं, कारण श्रेया गेली होती ताईसोबत, तर तू शूट कर असं सांगितलं. सो तिने तिकडलं शूट केलं, वेलकम वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करू शकले. बाकी माझी तयारी वगैरे ओव्हरऑल मला खूप जास्त आवडली. बाकी तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. उद्याला ताईकडे जायचं आहे सत्यनारायणाला आणि परवाला इकडे. सो तेही मी जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. या व्हिडिओला मी इथे
इथे सेंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.